नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचं थालीपीठ करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी 1/2 किलो दुधी भोपळा असा कोवळा आणलेला आहे. कोवळा आणि ताजा. आता त्याच्यामध्ये आपण वाटण बनवून घेऊ आणि भोपळा आपण किसून घेऊ. भोपळा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि किसणीने बारीक किसून घ्यायचा आणि वाटण पण बनवून घ्यायचं. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि चवीला तर खूपच छान. आता मी तुम्हाला भोपळा किसून दाखवलेला आहे. तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि परत तो किसलेला किस पण चांगला धुवून घ्यायचा. म्हणजे त्याचं ते काळवट पाणी असतं ते निघून जातं आणि दशम्या चांगल्या छान येतात. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण किस पिळून घ्यायचा. आता इथे मी 3 प्रकारचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. ज्वारीचं पीठ 2 वाटी, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी डाळीचं पीठ आणि वाटण पण बनवून तयार झालेलं आहे. आता वाटण आपण 3-4 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आणि 10-12 पाकळ्या लसूण, जिरे, हळद आणि मीठ याचं वाटण बनवून घेतलं आणि त्या पिठामध्ये टाकून दिलं. आता पीठ आपण मळून तयार करून घेतलेलं आहे. आता एका पोळपाटवर कॉटनचं फडकं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण थालीपीठ थापणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. फडक्याला थोडंसं पाणी लावायचं. पाणी लावल्याने काय होतं, ते थालीपीठ चिपकत नाही तव्यावर टाकताना. आता हाताने गोळा करून घ्यायचा आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण थालीपीठ थापून घ्यायचं अशा पद्धतीने. हे बघा, आहे की नाही सोपी पद्धत. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि हाताला पण पाणी लावून थापायचं आणि मध्ये एक होल पाडायचं. आता गरम तवा पण आपला गरम झालेला आहे. आता त्याच्यावर आपण थालीपीठ टाकून घेऊ. हे बघा, किती पटकन निघालं. वरून थोडंसं तेल टाकायचं किंवा तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि झाकण ठेवून 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. हे थालीपीठ दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, ठेचासोबत खूप चविष्ट लागतं आणि पचायला अगदी हलकं. हे बघा, आता एका बाजूने शेकून तयार झालेलं आहे. आता आपण दुसरी बाजू चांगली खरपूस भाजून घेऊ. झाकण ठेवायचं म्हणजे पटकन शिजतं. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. अगदी 5 मिनटात तयार होतं. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आता मी दुसरं पण तुम्हाला करून दाखवते. अशा पद्धतीने फडक्याला थोडंसं पाणी लावून मग त्याच्यावर थापायचं म्हणजे फडक्याला चिपकणार नाही. वरून थोडंसं तेल टाकायचं आणि खरपूस भाजायचं. परत झाकण ठेवलेलं आहे. परत दुसरी बाजू पलटून घ्यायची. हे बघा, कोणी पण सहज करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे आणि खायला तर खूपच छान. गरम गरम खायला खूपच मजा येते. वरून थोडंसं तेल टाकायचं, परत झाकण ठेवायचं. आता आपली थालीपीठ तयार झालेलं आहे. आता एका डिशमध्ये काढून घेऊ. त्याच्यासोबत दही आणि लसूण टाकून केलेला ठेचा, भरपूर कोथिंबीर आणि लसूण टाकायचं आणि त्याचा ठेचा बनवायचा. मिरची भाजून घ्यायची, त्याचा ठेचा बनवायचा आणि गरमागरम खायला द्यायचं. बघा किती छान आणि रंग पण खूप छान आलेला आहे.
ताजा भोपळा असला तर ते खूपच चविष्ट लागतात. वरून थोडंसं तेल तुमच्या आवडीप्रमाणे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, गरमागरम खात राहा. खूपच छान. नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.